एस टी स्टँडच्या घड्याळात रात्री 12चे ठोके पडले आणि त्या निर्मनुष्य एस टी स्टँडवरची स्मशान शांतता काही काळासाठी भग्न पावली. नुकतीच वादळी पावसाची एक सर पडून गेली होती. पुढची सर पडण्याच्या आधी निसर्गाने थोडी विश्रांती घेतली होती. आज अमावस्या होती. पोर्ट बसस्टँड नेहमी यावेळी सामसूम होत असतो, कारण शेवटची एस टी 11ला येते, जी मुक्कामी असते. एस टी स्टँडच्या बाहेर असलेल्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटाच उभा होता. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याला शेरगावला जायचं होतं, पण शेवटची एस टी पावसामुळे रद्द झाल्याचं समजलं होतं. शेरगाव तिथून 25 किलोमीटर लांब होतं. त्यात रस्तासुद्धा जंगलामधून जाणारा होता. त्यामुळं चालत जायचा प्रश्नच नव्हता, कारण जंगली श्वापद यांचा धोका मोठा होता. त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर फिरवली, पण दूरदूरपर्यंत अंधार होता. कोणतंच वाहन त्या दिशेने येताना दिसत नव्हतं. रस्त्यावर असलेला खांब माफक अंतरापर्यंत प्रकाश टाकत होता. जयने खिशातून सिगारेट काढली आणि शिलगवली. सिगारेटचे झुरके मारत तो तिथेच येरझाऱ्या मारू लागला. तेवढ्यात त्या किर्र शांततेला चिरत लांबून एका गाडीच्या येण्याची चाहूल लागली. त्याने डाव्या दिशेला पाहिलं. एका जीपचे हेडलाईटचे दिवे त्याच्या दृष्टीस पडले आणि तो सुखावला. जीप अंतर कापत कापत त्याच्या अगदी 40 फूट अंतरावर होती. जयने जीप चालकाला हात दाखवत लिफ्ट मागितली. जीप चालकाने जीपचा वेग मंदावत जीप जयच्या जवळ येऊन थांबवली. फारच विचित्र होता तो दिसायला. सडपातळ शरीर, पण जाड टोकदार मिशा, अंगावर एक पांढरा सदरा आणि पायजामा, डोक्याला फडके बांधलेले आणि रंग सावळा. कदाचित यावेळी त्याला बघून कोणीही त्याच्याबरोबर जाण्याचा विचार देखील केला नसता. पण जयला शेरगावला जाणं खूप गरजेचे होतं. दादा, शेरगावला जायचंय, सोडताल का? जय म्हणाला. शेरगाव? त्याने कपाळावर आठ्या आणत जयकडे बघितलं. हो. तुम्ही कुठपर्यंत चालला आहात? जयने विचारलं. मी चाललोय वडणे गावाला. ठीक आहे, बसा, पण 100 रुपये घेईल, तो माणूस म्हणाला. चालेल, असं म्हणत जय दुसऱ्या बाजूने दार उघडून जीपमध्ये बसला. जीपचा स्टार्टर मारत त्या माणसाने जीप सुरू केली आणि सुरुवात झाली एका भयंकर प्रवासाला. पोर्ट एस टी स्टँडचा परिसर सोडून गाडी उजवीकडे वळाली. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. कच्चा रस्ता, नुकताच पडून गेलेला वादळी पाऊस आणि एक अनोळखी सहप्रवासी. 10 मिनिट झाली होती, पण तो माणूस काहीच बोलत नव्हता. जयला आता त्या शांततेची सिसारी आल्यासारखं झालं. भाऊ, या रस्त्यावर रात्री इतक्या लवकर सामसूम रोजच होतं का आज पावसामुळे झालंय? जयने विचारलं. रोजच होतं, पापणीही न लावता सामोर रस्त्याकडे बघत त्या माणसाने उत्तर दिलं. तुम्ही रोज याच वेळी इथून जाता का? जयने विचारलं. नाही. एवढंच म्हणून त्याने संभाषण जागीच संपवलं. तुम्ही वडणे गावालाच राहता का? जयचे प्रश्न सुरूच होते. हो, तो म्हणाला. त्याचे वागणं विचित्र होतं. काही वेळ तसाच शांततेत गेला. कच्चा रस्ता निमुळता असल्याने गाडीचा वेग फार नव्हता. 2-3 किलोमीटर अंतर पार झालं होतं. जयने खिशातून सिगारेट काढली आणि तोंडात धरून माचिसने शिलगवली. काडीपेटीचा तो आवाज कदाचित त्या माणसाने ऐकला आणि जयकडे पाहिलं. इतका वेळ चेहरा पाषाणासारखा असलेला त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले. अनाहूत भीती त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागली आणि तो जयच्या अंगावर खेकसला. अरे, काय करतोस? विझव ती सिगारेट आधी, नाहीतर उतर इथंच. जय दचकलाच. त्याने सिगारेट विझवली आणि परत पाकिटात ठेवली. काय झालं? जयने चमकून त्याला विचारलं. विझलेली सिगारेट बघून त्याच्या पाराही आता उतरला होता. काय झालं म्हणजे? तुला कोणी सांगितलं नाही का या भागातल्या भयंकर गोष्टीबद्दल? त्यात आज दिवस कोणता?
ते तरी माहीत आहे का? तो माणूस पुन्हा एकदा खेकसला. नाही माहिती. काय घडलं इथं? जयने घाबरत विचारलं. अरे खूप बेकार जागा आहे ही. त्यात आज सर्व पितरी अमावस्या. खूप भयंकर जागा आहे ही. इथं पिशाच्यांचा मुक्त वावर असतो आज. भयंकर गोष्टी घडतात या रस्त्यावर. बोलता बोलता तो मध्येच थांबला आणि करकचून ब्रेक मारत त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली. इंजिन चालूच होतं. काय झालं? जय त्याच्याकडे बघत विचारतच होता. तोंडावर बोट ठेवत त्याने जयला शांत राहण्याचा इशारा केला आणि समोर रस्त्यावर बोट दाखवलं. जयने समोर बघितलं. रस्त्याच्या मधोमध अंधारात कोणीतरी पाठमोरं उभं होतं. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. फक्त तो एक पुरुष आहे एवढंच कळत होतं. जयच्या अंगावर भीतीने काटा आला. खिडकीची काच व्यवस्थित लावून घे. कपाळावर आलेला घाम सदऱ्याच्या बाहीला पुसत तो जयला म्हणाला. त्याने गाडी गिअरमध्ये टाकली आणि झटका देत क्लच सोडून एक्सलिटरवर पाय रोवला आणि गाडी वेगाने त्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या माणसाच्या दिशेने सुटली. पण जेव्हा गाडी त्याला उडवेल असं वाटत असताना अचानक तो कुठे नाहीसा झाला. हे कळालंच नाही. गाडीने वेग घेतला. थरथरत जय मागे वळून बघणार होता. मागे बघू नकोस. तो माणूस पुन्हा जयवर खेकसला. जय दचकून पुढे बघू लागला. काय होतं ते? जयची भीतीने भांबेरी उडाली होती. माणूस तर नक्कीच नव्हता. तो म्हणाला. नक्की काय गूढ आहे या जागेचं? जयने विचारलं. ते नाही माहिती. दिवसा पण लोक एकटी दुकटी जात नाही इथून. इथं घडलेल्या घटना अनुभवलेले फार कमी लोक जिवंत आहेत आणि जे जिवंत आहेत त्यातले कोणी वेडे झाले तर काही कायमचे मुके झाले. अमावस्येच्या रात्री इथून शक्यतो लोक एकट्याने जायचं टाळतात. बऱ्याच अफवा आहेत या रस्त्याबद्दल. जुनी लोक म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी इथं आदिवासी जमात राहायची. त्यांच्या कुलपुरुषाचा कोप होऊन ती जमात लुप्त झाली. एक एक करत सगळी माणसं मेली. तेव्हापासून दर अमावस्येला इथं अशा भयंकर घटना घडतात ज्यांची कोणी कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे अवसीलाच काय, पण इतर दिवशीही इथल्या आसपासच्या गावाचे लोक सूर्य मावळल्यानंतर बाहेर निघत नाहीत. तो माणूस सांगत होता. बापरे, पण मग हे सगळं माहीत असून तुम्ही आज इतक्या रात्री बाहेर कसे? जयने विचारले. मला शोक नाही आहे. माझे वडील आजारी आहेत. त्यांना पुण्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं म्हणून उशीर झाला. सकाळी गावातली दुधाची खेप असते म्हणून गावाला यावंच लागलं. तो म्हणाला. पण तू कोण आणि इतक्या रात्री शेरगावला का चालला आहेस? त्याने विचारले. मी जय देशमुख, शेरगावच्या पाटलाचा भाचा. त्यांचं निधन झाल्याचं समजलं. माझ्याखेरीज कोणीच वारस नाहीये त्यांना. त्यांच्या चितेला आग द्यायला चाललोय. 6 वाजता समजलं की ती गेले. मग तिथून एसटी मिळायला उशीर झाला. त्यात वादळी पाऊस. कसाबसा इथपर्यंत पोहोचलो. पण हे प्रकार माहीत असते तर आज चुकूनही इथं आलो नसतो. जय म्हणाला. तुमचे नाव? जयने विचारलं. राजन माने, त्याने उत्तर दिलं. पुढे थोडा वेळ दोघे काहीच न बोलत बसून होते. राजन कच्च्या रस्त्यावरून गाडी दामटत होता. इतका वेळ शांत वातावरण होतं, पण आता हळूहळू वाऱ्याची हालचाल सुरू झाली होती. जवळपास 7 किलोमीटर अंतर पार झालं होतं. अचानक गाडी गचके देत बंद पडली. जय आणि राजन दोघांच्या मनात धडकी भरली. कारण एकतर काही वेळापूर्वी घडलेला प्रकार, त्यात या परिसराबद्दल ऐकलेल्या घटना आणि त्यात अजून 18 किलोमीटरचा पट्टा बाकी होता. आणि मध्येच गाडीचं अचानक बंद पडणं म्हणजे सगळंच विचित्र होतं. काय झालं? जयने विचारलं. बघतो. राजनने खिडकीतून अंदाज घेतला. इकडे तिकडे बघून तो सावधपणे बाहेर उतरला. बोनट उघडलं
आणि मोबाईलच्या प्रकाशात तो गाडीत काय प्रॉब्लेम आहे हे बघू लागला. जय गाडीतच बसून होता. आजूबाजूला असलेल्या घनदाट झाडीतून सळसळ असे पानांचे आवाज देखील त्याच्या काळजाचा ठोका वाढवत होते. हलक्याशा आवाजाने देखील तो दचकत होता. राजन बोनट उघडून बघत होता, पण इंजिनमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसत नव्हता. सगळं तर ठीक आहे. गाडी गरम पण झाली नाही. मग बंद का पडली? राजनच्या मनावर भीती दाटून आली. परत एकदा बघतो स्टार्ट होते का, असे म्हणून राजनने बोनट उघडं ठेवलं आणि तो गाडीत येऊन बसणार होता. पण जय आता तिथं नव्हता. राजनला क्षणभर धक्का बसला. हा कुठं गेला आणि कधी? राजनने आजूबाजूला बघितलं. जय, ए जय. राजनने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघून आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. जयची बॅग गाडीतच होती. मग हा गेला कुठं? राजनला घाम फुटला. अचानक राजनच्या कानावर कुणाच्या तरी रडण्याचे आणि विवळण्याचे आवाज येऊ लागले. एकतर जय अचानक नाहीसा झालेला, त्यात हे विचित्र आवाज. राजन गाडीत बसला. त्याने स्टार्टर मारला आणि गाडी चालू झाली. तो गाडी चालूच ठेवून उतरला. बॉनेट बंद केले. ते रडण्याचे आवाज आता आणखी मोठ्यांदा येऊ लागले. आता थांबण्यात अर्थ नाही, नाहीतर मी पण नाही वाचणार, राजन स्वतःशीच म्हणाला. गाडीत बसला. गाडी गिअरमध्ये टाकून त्याने क्लच सोडला आणि शक्य तितक्या वेगाने तो जीप घेऊन तिथून सुटला. जयचं काय झालं असेल का ते पिशाच त्याला घेऊन गेलं? राजन थांब. कानावर आवाज पडला. तो जयचा आवाज होता. राजनने जीप चालवता चालवता मागे वळून बघितलं. मागे फक्त अंधार होता. नक्की जयचं काहीतरी बरं वाईट झालंय, किंवा मग मला भरकवटण्यासाठी घडत असलेली भानामती असावी ही. राजन घाबरून गेला होता आणि असे अनेक विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत होते. राजन थांब. पुन्हा तो जयचा आवाज राजनच्या कानी पडला, पण यावेळी जरा जवळून. राजन घामाने ओलाचिंब झाला होता. त्याने मागे वळून बघायचं टाळलं. तो त्या ओबडधोबड रस्त्यावरून जमेल त्या वेगाने गाडी पळवत होता. पण तेवढ्यात समोर लांबवर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभं असल्याचं राजनच्या दृष्टीस पडलं. राजनने गाडीचा वेग थोडा कमी केला. गाडी आता हळूहळू त्या व्यक्तीच्या जवळ येऊ लागली. पाठमोरा उभा असलेला तो व्यक्ती स्तब्ध उभा होता. राजनने जीप थांबवली. हातपाय गारटले होते. त्याने हॉर्न वाजवला. तसा तो व्यक्ती जीपच्या दिशेने वळला आणि हेडलाईटच्या प्रकाशात त्याचा चेहरा बघून राजनचं डोकं सुन्न झालं. कारण तो जय होता. स्तब्ध उघडे डोळे, रक्तात माखलेले कपडे आणि कुठलेही हावभाव नसलेला चेहरा. राजनकडे त्याची असलेली स्थिर नजर. राजन थरथरू लागला. विचित्रपणे किंचाळत तो राजनच्या गाडीच्या दिशेने धावत येऊ लागला. राजनची भांबेरी उडाली. त्याने रिव्हर्स गिअर टाकून गाडी वेगाने मागे घ्यायला सुरुवात केली. तो मागे बघत गाडी मागे मागे घेत होता. किंचाळीचा आवाज आता बंद झाला. त्याने पुन्हा एकदा समोर रस्त्यावर नजर टाकली आणि त्याला परत एकदा धक्का बसला. क्षणभरपूर्वी गाडीकडे पळत येणारा जय आता तिथं नव्हता. रस्ता निर्मनुष्य आणि स्मशान शांततेने भरलेला होता. राजनने गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकली आणि तो सरळ निघाला. भीतीने त्याचे अंग थरथरत होतं. जयचं काय झालं असणार? बहुतेक त्याच्या बळी गेला, अशा शंका कुशंका मनात येत होत्या. अजून 15 किलोमीटर अंतर बाकी होतं. राजन गाडी दामटत होता. जीव वाचवून इथून निघायचं एवढंच त्याच्या डोक्यात होतं. समोर रस्त्याला एक हलकं वळण होतं. वळणावर त्याने गाडीचा वेग कमी केला. वळण पार करून समोर पाहिलं. रस्त्याच्या कडेला कोणीतरी अंग चोरून बसलेलं त्याला दिसत होतं. त्याच्या मनात धडकी भरली. आता गाडी थांबवायची नाही, हे त्याने मनात पक्क केलं.
तो हळूहळू त्या कडेला अंग चोरून बसलेल्या व्यक्तीच्या जवळून जाऊ लागला. अनाहूतपणे त्याची नजर हेडलाईटच्या प्रकाशात त्या व्यक्तीवर पडली आणि त्याच्या अंगावरून भीतीची लहर क्षणार्धात धावून गेली. कारण तो कोणी माणूस नव्हता, तो एक पुतळा होता. रंग उडालेला, पांढरा पडलेला एखाद्या वृद्ध व्यक्तीचा पुतळा. निर्जीव रंग उडालेल्या पुतळ्याकडे क्षणभर बघून राजनने परत नजर रस्त्यावर वळवली. गाडीचा वेग वाढवला. तो पुतळा तिथं काय करत असेल, आणि तोही इतका विचित्र, राजन स्वतःशीच म्हणाला. त्याने मन दुसऱ्या विचारात गुंतवून घेण्यासाठी रेडिओ चालू केला. रेडिओवर कुठलं स्टेशन लागत नव्हतं, फक्त खरखर असा आवाज येत होता. राजनने रेडिओ बंद केला आणि तो रस्त्यावर नजर स्थिर ठेवून जीप चालवू लागला. राजन, प्लीज मला घेऊन चल. राजन, प्लीज मला घेऊन चल. रेडिओ आपोआप सुरू झाला आणि रेडिओमधून जयचा आवाज येत होता. राजनचं डोकं सुन्न झालं. भीतीने अंगावर काटा आला. त्याने रेडिओची बटन दाबून रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला. राजन, रेडिओ बंद करू नकोस. मला घेऊन चल, नाहीतर तू पण ये माझ्याकडे. ही जयचं बीभत्स हास्य ऐकून राजनच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याने पूर्ण ताकदीनिशी रेडिओ सॉकेटमधून बाहेर खेचला आणि चालत्या गाडीमधून बाहेर फेकून दिला. तो त्याचे हृदय सावरत होता. अजून 12 किलोमीटर अंतर बाकी होतं. दररोज हे अंतर तो 1 तासात कापायचा, पण आज 2 तास होऊन गेले तरीही त्याचा प्रवास संपत नव्हता. रस्त्यावर दूरवर पुन्हा त्याला कोणीतरी रस्त्याच्या कडेला उभं असल्याचे जाणवू लागलं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. हाताला आलेला घाम शर्टला पुसून त्याने स्टेअरिंग सांभाळत वेग वाढवला. जसजसा तो जवळ येऊ लागला तसं त्याला रस्त्याच्या कडेला कोण उभा आहे हे स्पष्ट दिसू लागलं. एक तरुण नऊवारी साडी नेसलेली स्त्री हातात बाळ घेऊन उभी होती. कपाळावर मोठं कुंकू, कोणतेही हावभाव नसलेला चेहरा, डोक्यावरून पदर आणि नाकात विचित्र अशी नथ, केस मोकळे सोडलेले. तिला बघूनच राजनच्या अंगावरून भीतीची लहर धावली. राजनला जाणवलं, हा पण सापळा आहे. त्याने तिच्याकडे नजर टाकली, पण गाडी न थांबवता तो तसाच पुढे निघून गेला. ती स्तब्ध शरीराने फक्त जीपला थांबण्यासाठी हात दाखवत होती. राजन वेगाने गाडी पुढे घेऊन आला, पण पुढच्याच वळणावर त्याला परत कोणीतरी रस्त्याच्या कडेला उभं असल्याचे जाणवलं. त्याने हृदय सावरत गाडीचा वेग पुन्हा वाढवला. जसजसा तो त्या व्यक्तीच्या जवळून जाऊ लागला तसं त्याला ती व्यक्ती नीट दिसली आणि त्याची वाचाच बसली. कारण ती स्त्री होती जी काही क्षणापूर्वी त्याला रस्त्याच्या कडेला दिसली होती, पण यावेळी ती जरा वेगळी वाटत होती. तिच्या कडेवरचं मूल जरा मोठं वाटत होतं आणि मगाशी बघितलं होतं तेव्हा ती 25-30 या वयातली तरुणी होती, पण आता ती जरा वयस्कर वाटत होती. राजनने देवाचं नाव घेतलं. ती गाडीला हात दाखवत राहिली, पण राजनने पटकन गाडी तिच्या समोरून पळवली. त्याला घाम फुटला होता. काहीच विचार करण्याच्या परिस्थितीत तो नव्हता. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. तसाच तो थोडा पुढे आला. अगदी 100 मीटर अंतर पार केलं असेल. दूरवर पुन्हा कोणीतरी स्त्री उभी असल्याचा आभास त्याला होऊ लागला. जसजशी गाडी जवळ आली, हेडलाईटच्या प्रकाशात खूप विचित्र दृश्य त्याने पाहिलं. कारण रस्त्याच्या कडेला नऊवारी साडीत एक म्हातारी उभी होती. तिच्या बखोटीला एक पोर होतं. त्या म्हातारीचा चेहरा अगदी त्या मुलीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता. म्हणजे ती तरुणी म्हातारी झाल्यावर अगदी अशीच दिसेल. ती जीपला हात करत उभी होती. राजनने गाडी न थांबवता पुढे नेली. तशी त्या म्हातारीची किंचाळी कानाचे पडदे फाडत राजनच्या कानावर आदळली. तिचं विवळणं राजनच्या कानाचे दडे बसवत होते.
राजनने स्वतःला सावरत गाडी वेगात पुढे नेली, अगदी तिची किंचाळी बंद होईपर्यंत. तिची किंचाळी पूर्णपणे बंद झाली होती. थोडा पुढं आला आणि त्याने मागे वळून पाहिलं. आता तिथं कोणीच नव्हतं. राजनने नजर पुन्हा रस्त्यावर घेतली. तो त्या म्हातारीच्या किंचाळीने चांगलाच घाबरला होता. गाडीच्या इंजिनच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाही आवाज त्याचे हृदय थरथरवत होतं. घामाने तो ओलाचिंब झालेला होता. मृत्यू कधी कुठल्या मार्गाने येईल हे सांगता येत नव्हतं. काही अंतर तसेच पार पडलं. रस्ता त्याच्या रोजच्या येण्या जाण्याचा होता. मैलाचा दगड आता त्याला 8 किलोमीटर बाकी असल्याचे सांगत होता. पुढं रस्त्यावर एक छोटंसं वळण होतं. त्याने गाडीचा वेग कमी करत ते वळण पार केलं. वळणावरून त्याला गाडीच्या मागे कोणीतरी पळत येत असल्याचा भास झाला. त्याने सावधपणे मागे वळून बघितलं. गाडीच्या मागे 2 विचित्र अशी दिसणारी मुलं पळत होती. अंगावर फक्त एक कपडा गुंडाळलेला, गळ्यात कसल्या तरी विचित्र माळा आणि काळ्या रंगाची दिसणारी ती पोरं कातकरी भाषेत काहीतरी बरळत जीपच्या मागे पळत होती. विचित्र आणि तेवढंच भयानक ते दृश्य पाहून राजनला जवळजवळ मृत्यू दिसल्यासारखं झालं. राजन जीप पळवत पळवत पुढं आला. त्या पोराचे ओरडणं हळूहळू ऐकू यायचे बंद झालं. भुरभुर असा पाऊस आता सुरू झाला होता. चित्रविचित्र घटना काय कमी होत्या, जो आता पाऊस पण सुरू झाला. राजन स्वतःशीच म्हणाला. हळूहळू भुरभुर पाऊस मुसळधारपणे येऊ लागला. आता गाडी चालवणं अधिकच अवघड होणार होतं, कारण पुढच्या काचेवर पाणी साचू लागलं. वायपर चालू करून राजन शक्य तितक्या वेगाने गाडी चालवत होता. रस्त्याचा अंदाज येणं आता जरा कठीण होऊन गेलं होतं. आता समोर त्याला त्याच्या गावची वेस दिसू लागली होती. पण शेरगाव कधी पार केलं मी, तो स्वतःशीच म्हणाला. कदाचित या सगळ्या अघोरी घटनांमुळे मला समजलं नसेल, कारण अंधार पण खूप होता. त्यात या भागात पावसाळ्यात 8-8 दिवस लाईट नसते, त्यामुळे कदाचित मला समजलं नसेल. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. गावची वेस बघून राजनच्या जीवात जीव आला. गेले 2-2.5 तास सुरू असलेलं दृष्टचक्र अखेर संपलं होतं. त्याने गावच्या वेशीतून गाडी आत घेतली. सगळीकडे अंधारच अंधार होता. रॉकेलच्या लालटेनचे दिवे गावातल्या घरांच्या बाहेर टांगलेले होते. त्याच्याच काय तो प्रकाश होता. आणि राजनच्या जीपच्या हेडलाईट. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. राजनने जीप घरासमोर लावली. मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात तो खाली उतरला. चालत दरवाजापाशी गेला. दाराची कडी वाजवणारच होता, पण त्याच्या लक्षात आले की दार उघडच आहे. दार हळूच ढकलून तो आत शिरला. बाहेरची खोली रिकामी रिकामी वाटत होती. तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेला, पण रोजच्या जागी असलेला पाण्याचा माठ तिथं नव्हता. सुमित्रा, हे सुमित्रा, त्याने बायकोला आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. तो किचनमधून बाहेर आला आणि झोपावयाच्या खोलीकडे आला. खोलीचे दार अलगद ढकलून तो आत शिरला. पलंगावर कोणीच नव्हतं, ना सुमित्रा ना बंटी. एवढ्या रात्रीचे हे कुठं गेले? राजनला काळजी वाटू लागली. बहुतेक सुमतीकडे गेले असतील. सुमती ही राजनची बहीण शेजारीच राहायची, कारण तिचं सासर शेजारीच होतं. राजन खुर्चीवर टेकला आणि डोळे मिटून जरा विसावतच होता. तितक्यात, काय हो, त्या बाईसाठी गाडी का नाही थांबवलीत? हे शब्द राजनच्या कानावर पडले. आवाज सुमित्राचा होता. राजनच्या काळजात चर्र झालं. सुमित्रा, कुठे आहेस तू? तो पुतळा तिथं काय करत होता? परत सुमित्राच्या आवाजात ते वाक्य राजनच्या कानावर पडलं आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. तो तडकाफडकी खुर्चीवरून उठला आणि चाचपडत दरवाजातून बाहेर पडला आणि समोर जीपच्या आत शिरला. त्याने गाडीचे इंजन सुरू केलं. हेडलाईट चालू केले. हेडलाईटच्या प्रकाशात
त्याने घराकडे नजर टाकली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण घराच्या जागेवर गर्द झाडीखेरीज दुसरं काहीच नव्हतं. त्याने हेडलाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं. समोर त्याच सुनसान अंधाऱ्या रस्त्याखेरीज दुसरं काही नव्हतं. परत रस्त्यावरच असल्याच्या त्याच्या लक्षात आलं. गावघर हा सगळा फक्त एक भ्रम असल्याचं लक्षात येताच ती दुष्ट शक्ती त्याच्या मेंदूशी खेळत होती. त्याने गाडी गिअरमध्ये टाकली आणि जीवाच्या आकांताने तो गाडी पळवू लागला. ही धावपळ कधी संपणार असा विचार त्याच्या मनात येत होता. तो जमेल त्या वेगाने गाडी दामटत निघाला. हेडलाईटच्या डिप्परच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या कडेला उभी एक बस लांबून दिसली. त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. त्या दिशेला बघायचंही नाही आणि पटकन गाडी सुसाट न्यायची हे ठरवून त्याने गाडी टॉप गिअरमध्ये टाकली. बस आणि त्याच्या गाडीचे अंतर कमी कमी होत होतं. राजनची जीप बसच्या बाजूने जाऊ लागली. न राहावत त्याची नजर बसच्या दिशेने पडली आणि एक भयंकर दृश्य त्याच्या नजरेस पडलं. बसच्या आतून प्रचंड दुर्गंध येत होता. बस आत लाईट चालू होती आणि त्याच प्रकाशात त्याला बसमध्ये दाटीवाटीने बसलेली, अर्धवट जळालेली, रक्तात माखलेली शरीरे दिसली. राजनला आठवलं, 5 वर्षापूर्वी लग्नाचे वऱ्हाड घेऊन माणगावला निघालेली बस याच रस्त्यावर अचानक पेटली होती. सगळी वऱ्हाडी मंडळी जळून होरपळून मेली होती. राजनच्या काळजाचा ठोका चुकला. जीप त्या बसच्या जवळून जाताच त्या बसमधील अर्धवट जळालेली शरीर खिडकीपाशी येऊन जीपकडे बघत किंचाळ्या फोडू लागली, विळू लागली. राजन जीव वाचवत त्या पट्ट्यातून निघाला खरा, पण ठराविक वेळाने घडणाऱ्या भयंकर घटना त्याच्या धैर्याचा अंत बघत होत्या. आता अंतर 6 किलोमीटर बाकी होतं, पण तरीही ते 600 किलोमीटर इतकं दूर वाटत होतं. राजन, ए राजन, कुठं गेलास मला सोडून? अरे मी तिथंच थांबलोय तुझी वाट बघत. जयचा आवाज अचानक राजनच्या कानावर पडला आणि त्याच्या घशाला कोरड पडली. हातपाय थरथरू लागले. त्याला तो रस्ता आणि तो प्रवास आता नको नको झाला होता. थोड्या वेळातच उरावडे गावाचे वळण दिसू लागलं. तिथं रस्ता अगदी 90 अंशात वळणारा होता. गाव हे मुख्य रस्त्यापासून बरंच आत होतं. वळणाच्या भागात रस्ता गर्द झाडांनी वेढलेला होता. राजनने गाडीचा वेग थोडा कमी केला. वळण पार करून राजनने समोर पाहिलं. त्याच्या विचारशक्तीच्या पलीकडचे होतं ते, कारण त्याच्या उजव्या बाजूला पोर्टचा एसटी स्टँड त्याला दिसत होता. आजूबाजूला झाडांच्या जागी एसटी स्टँडच्या आसपासच्या इमारती दिसत होत्या. जणू काही तो परत पोर्ट गावात आला होता. पण हे कसे शक्य आहे? मी तर उरावडे गावाजवळ आहे. मग मी परत पोर्ट एसटी स्टँडवर कसा? हा विचार मनात येतच होता. तितक्यात त्याला एसटी स्टँडच्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला जय दिसला. सिगारेट ओढत उभा राहून तो राजनच्या जीपकडे बघत स्मितहास्य करत होता. अगदी तो क्षण राजन पुन्हा अनुभवत होता, ज्यावेळी त्याने जयला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती. त्याने घड्याळात बघितलं आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही, कारण घड्याळात जिथं काही क्षणापूर्वी 2:30 वाजले होते तिथं आता परत रात्रीचे 12 वाजलेले दिसत होते. जय गाडीला हात करत होता. राजनने गाडी थांबवली नाही. जयकडे ओझरत बघत तो सरळ निघून गेला. त्याने थोडं पुढे येऊन मागे वळून बघितलं आणि त्याच्या विचारशक्तीला धक्का बसेल असं दृश्य दिसलं, कारण मागे एसटी स्टँड नसून फक्त गर्द झाडी आणि सुनसान रस्ता होता. जय पण आता तिथं नव्हता. राजनने पुन्हा समोर बघितलं. तो वेगाने गाडी पळवत होता. आता थोडंच अंतर बाकी होतं. रस्ताही थोडा बरा होता. शेरगावची वेस समोर दिसत होती. तिथून 3 किलोमीटरवर पुढे वळणे गाव होतं. शेरगावची वेस ओलांडून राजन वळणे गावाच्या जवळ
येऊन पोचला होता. समोर वळणे गाव दिसू लागलं होतं. गावची वेस ओलांडून राजनला आता थोडा धीर आला होता. रात्रीचे 3 वाजले होते. आता आपण सुरक्षित आहोत हे त्याला कळून चुकलं. इतका वेळ जाणवणारी नकारात्मक ऊर्जा अचानक नाहीशी झाली होती. गावात प्रवेश केल्या केल्या उजवीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वळून अर्धा किलोमीटर अंतरावर राजनचे घर होते. तसा त्याने उजवीकडे गाडी वळवली. रस्त्याच्या कडेला चालत जाणारा एक म्हातारा त्याला दिसला. मागे येणाऱ्या गाडीचा आवाज म्हाताऱ्याने ऐकला आणि त्याने थांबून गाडीला हात दाखवला. राजनच्या ओळखीचा नव्हता, पण आता तो शापित रस्ता संपला आहे, त्यामुळे आता धोका नाही असे त्याला वाटलं. त्याने गाडी थांबवली. बाळा, जरा थोडं पुढंपर्यंत सोडतोस का? म्हाताऱ्याने विचारलं. हो मामा, त्यात काय, बसा की. म्हातारा दार उघडून आत बसला. राजनने गाडी गिअरमध्ये टाकली. एवढ्या रात्रीच्या कुठून येतोस बाळा? तुला माहिती नाही का, आज अवस आहे. त्या पोट शेरगाव रस्त्याबद्दल ऐकलं नाही का तू? म्हातारा म्हणाला. काय सांगू मामा, वडील इस्पितळात होते, तिथून निघायला उशीर झाला असं म्हणत पूर्ण प्रवासाचे वर्णन करून त्याला सांगितलं. बापरे, देवाची कृपाच म्हणून वाचलास बाबा. लय बेकार आहे तो रस्ता. पण ती बाई कोण असेल जी कडेवर पोराला घेऊन उभी होती? ती शेरगावच्या पाटलाची सून ओली बाळंतीण होती. औशीच्या रात्री तिला हॉस्पिटलला घेऊन जाताना मेली ती त्याच रस्त्यावर. झाली 35 वर्ष त्या गोष्टीला. असं म्हणतात ती 3 ठिकाणी उभी असलेली दिसते, तरुण, प्रौढ आणि म्हातारीच्या रूपात. बापरे मामा, मला एक पुतळा पण दिसला होता तिथं, रस्त्याच्या कडेला रंग उडालेला पुतळा. राजन रस्त्यावर बघत म्हणाला. समोर त्याचं घर त्याला लांबून दिसत होतं. कोणता पुतळा? हाच का जो तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर आहे? म्हातारा म्हणाला. ते वाक्य ऐकून राजनने दचकून मागच्या सीटवर बघितलं आणि त्याच्या डोक्याला झिंजिना आल्या. कारण जीपच्या मागच्या सीटवर तो अंग चोरून बसलेला म्हाताऱ्याचा रंग उडालेला पुतळा राजनला दिसला होता. त्याची वाचाच बसली होती. राजनच्या मेंदू आणि मन दोन्ही सुन्न झाले होते. त्याने म्हाताऱ्याकडे नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित हास्य उमटलं होतं. कोण आहेस तू? राजनने थरथरत विचारलं. मीच आहे, तो कोपलेला कुलपुरुष. जय बनून मीच तुझ्या गाडीत बसलो होतो. हा पुतळा माझाच आहे. अवस संपायला अजून काही क्षण बाकी आहेत आणि माझं सावज मी इतक्या सहज सोडत नाही. माणसाचे रक्त पिऊनच माझी तहान भागते. तो विकृतपणे हसत होता. त्याचे ते हास्य बघून राजनच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी राजनची जीप त्याच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर उभी असलेली सापडली. पण आजपर्यंत कोणालाच माहिती नाही की राजनचं नक्की काय झालं. आजही दर अवसेला तो कुलपुरुष जयच्या रूपात त्या रस्त्यावर सावजाची वाट बघत उभा असतो. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.